नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया मग लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपल्या नवीन बॅचेस आहे. यामध्ये जिओग्राफी हा तुमचा विषय जो आहे तो सुरू झालेला आहे. एक विषय जवळपास आता अर्धा झालेला आहे. तर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या दोन्ही बॅचेस नवीन आहे, राज्यसेवा कंबाईन. तर या बॅचेसमध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर प्लस नोट्सचा समावेश बघायला मिळणार आहे. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, तिबेटी नववर्ष लोसार महोत्सव कुठे साजरा केला जातो? तर तिबेटी जो काही लोसार महोत्सव आहे, नववर्षाचा महोत्सव, हा हिमाचल प्रदेश, लेह लडाख, गंगटोक सिक्कीम, अरुणाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी जो आहे सेलिब्रेट केला जातो. बघा, या 15 दिवसाच्या उत्सवात पारंपरिक नृत्य, जसं की आपण जर बघितलं वेगवेगळे जमाती असतात, मेंबा वगैरे, तर त्यांचे नृत्य असतात, संगीत असते, भव्य मेजवानी असते. हा उत्सव चांगल्यावर वाईटाचा विजय आणि जे काही कापणीला पिकं येतात तर त्याच्या प्रतीकासाठी हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. बौद्ध धर्माचा उत्सव आहे लोसार उत्सव. तर तिबेट आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये हा सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो, महत्वाचे उत्सव आणि राज्य बघूया. समक्का सरलम्मा जतारा उत्सव तेलंगणाचा आहे. जेलिकट्टू तमिळनाडूचा आहे. बांगुरुंबा हा आसामचा आहे. बस्तर पांडम छत्तीसगडचा आहे. मकर विलक्कू केरळचा आहे. बोडो महोत्सव हिमाचल प्रदेश. स्पिटुक गुस्टर फेस्टिवल लडाखचा आहे. नागोबा जत्रा तेलंगणाचा आहे. रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचा आहे. सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरातचा आहे. पोंगल उत्सव तमिळनाडूचा आहे. रोंगाली बिहू हा आसामचा आहे. नुआखाई महोत्सव ओडिशा. फुलदेई महोत्सव उत्तराखंड. नोगल चकोब्बा महोत्सव जो आहे तो मणिपूरचा आहे. लोंगटे अरुणाचल प्रदेश. थाईपुसम तमिळनाडू. सीमालू महोत्सव आसाम. कागदे नृत्य सिक्कीम. मकर विलक महोत्सव केरळ. फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेश. आणि हेरत पोस्ट महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीरचा आहे. बाकी महाराष्ट्राचा उत्सव तुम्हाला माहितीच असेल, गुढीपाडवा नववर्षाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, सेलिब्रेट केलं जातं. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने टायडल फ्लोडिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे? तर फ्लोड म्हणजे पूर येणं. तर आपण जर बघितलं तर भरती ओहोटीमुळे जे काही पूर येत असतो बघा, भरती आली की पाणी वाढतं, ओहोटी आली की पाणी जे आहे ते मागं जातं समुद्राचं. मग आपण जर बघितलं तर भरती ओहोटीमुळे काय होतं, कधी कधी खूप जास्त प्रमाणात भरती आली की किनाऱ्यावरचं नुकसान होतं. मग आपण जर बघितलं तर त्याला राज्य आपत्ती जी आहे ती केरळ राज्य सरकारने घोषित केलेलं आहे. तर केरळ हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्याने भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. तर समुद्राच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर किनारी भागामध्ये काय होतं, नुकसान होतं. आणि मग त्या झालेल्या नुकसानामुळे जे काही पीडित लोक असतात त्यांना मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जो आहे तर त्याचं सुद्धा इथं स्थापना करण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर आफ्रिकन युनियन शिखर परिषद 39वी इथिओपियामध्ये आयोजित करण्यात आलेली. आफ्रिकन युनियन जो आहे तो G20चा पार्ट बनलेला आहे. आता G20 जी आहे G21 झालेली आहे, ज्यामध्ये 2 संस्था आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन आणि 19 देशांचा समावेश आहे. G20 असा गट आहे ज्याला मुख्यालय नाहीये. आफ्रिकन युनियन जो आहे त्याचं मुख्यालय इथिओपियामध्येच आहे आणि 39वी शिखर परिषद इथिओपियामध्येच झालेली आहे. इथिओपियाची राजधानी जी आहे आदिस अबाबा, तिथं ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे अध्यक्ष बुरुंडीचे राष्ट्रपती एव्हरेस्टे नदाय शिमिन तर यांची या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. थीम आहे ॲश्युरिंग सस्टेनेबल वॉटर अवेलेबिलिटी अँड सस्टेनेबल सॅनिटायझेशन सिस्टम टू अचीव द गोल्स ऑफ अजेंडा 2063. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यामध्ये चहा जमातींसाठी 3% कोटा मंजूर केला आहे? तर चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी सरकारी नोकरीमध्ये 3% आरक्षण जे आहे ते आसाम सरकारने डिक्लेअर केलं आहे. हे क्लास 1 क्लास 2च्या पदांसाठी सुद्धा लागू असणार आहे. पाचवा प्रश्न आहे, पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? तर क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे, तुम्हाला माहित असेल.
यामध्ये सगळ्यात तरुण खेळाडू ज्याने T20 विश्वचषक मध्ये शतक केलेलं आहे तो बनलेला युवराज समरा, ज्याचं वय अवघं फक्त 19 वर्ष आहे. 19 वर्षाचा युवराज समरा, याचा संघ जो आहे तो आहे कॅनडाचा खेळाडू आहे. तर त्याने T20 विश्वचषकामध्ये शतक केलेलं आहे आणि तो हे शतक करणारा सगळ्यात तरुण खेळाडू जो आहे तो बनलेला आहे. 19 वर्षाने 141 दिवसाचा हा खेळाडू आहे फक्त. 6वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी वज्रघाट हा एकात्मिक अग्निशक्ती युद्ध अभ्यास सराव आयोजित केला? तर आपण जर बघितलं तर वज्रघाट हा सैन्याने आयोजित केलेला एक युद्ध सराव होता जो जैसलमेर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये K9 ज्या काही तोफा आहे तर त्यांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या तोफांना मोठ्या प्रमाणावर टेस्ट करण्यात आलेला आहे. तर भारतीय लष्कराने जैसलमेर मधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे वज्रघाट नावाचा लष्करी सराव आयोजित केलेला आहे. यामध्ये K9 वज्र स्वयंचलित तोफखाना प्रणालीचं इथं समजून घ्या शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हा सराव व्हाईट टायगर डिव्हिजनच्या नेतृत्वाखाली केला गेलेला आहे. मित्रांनो, आपल्या ह्या ऑनगोइंग बॅच आहे धुरंधर बॅच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, राज्यसेवा फाउंडेशन बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू साठी, कंबाईन फाउंडेशन बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू साठी 21,000 PYQ बॅच. MPSC चे आतापर्यंत सगळे प्रश्न या बॅच मध्ये कव्हर होऊन जातात. त्यानंतर जर बघितलं तर आपलं नोट्स पॅक ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपवर बघायला मिळेल. कुपन कोड यूज करायचे CJ लाईव्ह, तुम्हाला 10% डिस्काउंट फी मध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न महत्वाचा आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भारतातील पहिलं AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल लॉन्च केलं आहे? तर CM श्री स्कूल लॉन्च कोणी केलं तर दिल्ली सरकारने हे लॉन्च केलेलं आहे. आपण जर बघितलं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सरोजनी नगर मधील CM श्री स्कूलचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आता हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत दिल्ली सरकार काय करणार आहे, दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये 7,000 ज्या काही रूम्स आहे वर्ग खोले आहे तर त्या 31 मार्च 2026 पर्यंत डिजिटल करणार आहे. म्हणजे ज्यामध्ये डिजिटल बोर्ड वगैरे असेल, तुम्हाला हा जो बोर्ड बघायला मिळतोय तसे बोर्ड वगैरे आपल्याला बघायला मिळतील. 8वा प्रश्न आहे, जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी कोणत्या राज्याने भारताची पहिली ग्राफीन पॉलिसी सुरू केली आहे? तर केरळ सरकारने जागतिक तंत्रज्ञानाचं केंद्र बनवण्यासाठी ग्राफीन पॉलिसी सुरू केली आहे. ग्राफीन काय तर कार्बनचा एक थर आहे जो स्टीलपेक्षा मजबूत असतो आणि तांब्यापेक्षा चांगला विद्युत वाहक असतो. तर केरळ सरकारने भारतातील पहिली व्यापक ग्राफीन धोरण सुरू केलं आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश आहे राज्याला ग्राफीन संशोधन, विकास आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करायचं आहे आणि ज्यासाठी केरळमधील पलक्कड येथे एक औद्योगिक केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. केंद्र उद्यान स्थापन करण्याची योजना आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, कोणत्या देशाने मेटा मालकीचे मेसेंजिंग ऍप व्हॉट्सअपला पूर्णपणे ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे? तर व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे रशियाने. तर रशियाचं स्वतःचं एक ऍप आहे मॅक्स, तर त्यावर लोकांना स्विच करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअपला काय केलेलं आहे, ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल, युरोप आशिया दोन्ही खंडामध्ये रशिया येतो, पंतप्रधान आहे मिखाईल मिशिस्टिन आणि राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. 10वा प्रश्न आहे, भारताच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी कोणत्या संस्थेने भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केला आहे? तर भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केलेला आहे ईशा फाउंडेशनने. कोणी? ईशा फाउंडेशनने. मग यामध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या माध्यमातून हे पुरस्कार जे आहे ते वितरित करण्यात आलेले आहे. हे जे काही सद्गुरू आहे तर यांचंच आहे हे ईशा फाउंडेशन. मग या अंतर्गत कुणाकुणाला कोणता पुरस्कार देण्यात आला तर आपण जर बघितलं तर अवकाश संशोधनासाठी नंबी नारायण आणि AS किरण कुमार यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर कला क्षेत्रामध्ये अल्ला मेर्ल वल्ली आणि N राजम यांना पुरस्कार देण्यात आलेले. साहित्य क्षेत्रासाठी विक्रम संपत आणि क्रीडा क्षेत्रासाठी सायना नेहवाल आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान सेवेसाठी भारतीय सशस्त्र दलाला पुरस्कार देण्यात आलेले आहे. 11वा प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कोणत्या ठिकाणी प्रस्तावित 81,000 कोटी रुपयाच्या इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलला मान्यता दिली? तर बघा, इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल
जिथं कंटेनरची हाताळणी केली जाईल असं जे टर्मिनल आहे तर ते आपण अंदमान निकोबार बेटावर जे ग्रेट निकोबार बेट आहे त्या ठिकाणी बनवत आहोत आणि त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काय केलेले आहे, मान्यता दिलेली आहे. बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण जे आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे काय करतं, काही प्रकरणाला मान्यता देतं, काही प्रकारांना मान्यता देत नाही. जसं की पुण्याच्या जवळ लवासा सिटी बनत होती तर त्याला मान्यता यांनी नाकारली होती, पर्यावरणाचं नुकसान होईल म्हणून, आणि ती सिटी आता बंद पडलेली आहे. तर मोस्ट ऑफ द प्रोजेक्टला जर मान्यता मिळाली तर ते कंटिन्यू होतात, नाही मिळाली तर ते बंद होऊन जातात. तर 166 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या प्रकल्पाचं उद्दिष्ट जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांना हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल विकसित करणं हे आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणते वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेषण वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर भारत फ्रान्स इनोव्हेशन इयर जे आहे ते बनलेलं आहे 2026. कोणतं बनलेलं आहे? 2026. दोन्ही देश तंत्रज्ञान, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या दोन्ही देशांनी ही घोषणा केलेली आहे. टेस्ट क्वेश्चन आहे बघा, टायडल फ्लोडिंगला कुणी राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल कुणी लॉन्च केलं आहे, आणि 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद जे आहे ते कुठं आयोजित करण्यात आलं होतं. हे आजचे टेस्ट क्वेश्चन. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आपण शॉर्ट आणि स्वीट ठेवतोय जेणेकरून कमी वेळेत तुमचं रेग्युलर रिव्हिजन होत राहावं, तुमच्या कानावर गोष्टी पडत राहाव्या. पण हे लेक्चर तुम्ही एकदा बघून चालणार नाहीये. म्हणजे आज तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला एक आठवड्यात एकदा पूर्ण रिव्हिजन मारायची सगळ्या सेशनला. तसं मी एकच व्हिडिओ बनवून टाकतो, पण याला रिवाइज करत चला, कारण 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. स्पीड वाढवून जरी बघितला ते 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असतो. स्पीड वाढवून बघितला तर 7 ते 8 मिनिटात तुमचं पूर्ण कव्हर होऊन जातं. मग एवढे तर आपण देऊ शकतो जर आपल्याला मार्क परीक्षेमध्ये मिळवायचे असेल तर. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.